नमस्कार. पुन्हा एकदा आपलं माहिती घर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जी काही सिरीज चालू केलेली आहे की आपण म्हाडा लॉटरीमध्ये ज्या ज्या ठिकाणी मॅक्झिमम टेनमेंट्स अवेलेबल आहेत किंवा जवळपास सगळ्याच आरक्षण गटांसाठी जागा अवेलेबल आहेत अशा ज्या काही स्कीम आपण बघतोय त्या स्कीमचा पार्ट आज आपण नवीन स्कीम बघतोय या व्हिडिओमध्ये. तर चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल तर नक्की करा. जे कोणी तुमचे फॅमिली मेंबर असतील, फ्रेंड्स असतील त्यांच्यापर्यंतही या व्हिडिओ पोहोचा, जेणेकरून त्यांनाही ॲप्लिकेशन करताना जी काही आपण माहिती या व्हिडिओमध्ये बघतोय बेसिक माहिती सगळी त्याचं ज्या काही स्कीम डिटेल्स आहे किंवा लोकेशन डिटेल्स आहे किंवा महारेरावर काय अपडेट्स आहेत किंवा मार्केट कम्पॅरिझन की तो एरिया कसा आहे, त्या एरियातलं जे काही रिअल इस्टेट किंवा हाऊसिंगच्या रिलेटेडचं जे काही मार्केट कसं आहे ते आपण अभ्यासत आहोत. तर आपण नक्की व्हिडिओ शेअर करा. चला तर मग आपण सुरू करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हॅबिटॅट विंग सी बाणेरचा जो काही हा प्रोजेक्ट आहे त्यामध्ये जर आपण बघितलं तर दोन स्कीम कोड आहेत. 928A हॅबिटॅट विंग सी 1 BHK साठी आहे आणि 928B ही जी काय आहे हॅबिटॅट विंग सी विंग एकच आहे, फक्त जी काय आहे 2 BHK साठी आहे. तर आपण जर बघितलं तर या ठिकाणी एकच 1 BHK आहे, जे काही आपण स्कीम कोड बघितला 92A हा 1 BHK साठी आहे आणि या ठिकाणी एकच आहे अवेलेबल. पण जे काही 928 जो काही स्कीम कोड आहे बी वाला त्यामध्ये जर आपण बघितलं बी जो काही आहे त्याच्यात 2 BHK आहेत आणि जवळपास 73 2 BHK आहेत. या ठिकाणी जर आपण 1 BHK जर बघितलं तर तो फक्त जनरल पब्लिकसाठी अवेलेबल आहे. ओके. आणि 2 BHK जर बघितले तर ते जवळपास सगळ्याच कॅटेगरीसाठी अवेलेबल आहेत. जे काही मोर डिटेल्ससाठी आपण या स्कीमची जी काही ॲडव्हर्टाईज आहे त्यामध्ये आपण बघू शकतो की प्रत्येक रिझर्वेशन कॅटेगरीसाठी किती जागा अवेलेबल आहेत. तर ही जी काय आहे या ठिकाणी जो काही 928AB चा जो काही हा स्कीम कोड आहे फर्स्ट टाइम आलेला आहे म्हाडा लॉटरीमध्ये. पण बघितलं तर या ठिकाणी 1 BHK और 2 BHK यामध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येक रिझर्वेशन 74 आहे, जे की एक 1 BHK आहे आणि 73 जे काय आहे 2 BHK आहे. आपण या ठिकाणी जर बघितलं तर प्रत्येक जे काही आरक्षण गट आहे त्या सर्व आरक्षण गटांसाठी जागा अवेलेबल आहे आणि जे काही जनरल पब्लिक आहे जवळपास 35 जागा अवेलेबल आहे जनरल पब्लिकसाठी. तर ह्या प्रोजेक्टमध्ये सर्व जे काही आरक्षण गट आहे त्यांच्यासाठी जागा अवेलेबल आहेत. या ठिकाणी आपण बघतोय की फ्लोअर प्लॅन अवेलेबल आहे. ऑनगोईंग कन्स्ट्रक्शन जे काही कम्प्लीट झालंय रिसेंटलीचा फोटो म्हाडाने या ठिकाणी अवेलेबल केला आहे. ही जी काय ही बिल्डिंग आहे. त्यानंतर जे काही लोकेशनचा प्लॅन आहे तो पण अवेलेबल केलेला आहे. हायलाइटेड एरिया दिसतोय आणि जे काही गुगल मॅप व्ह्यूवर त्याचं जे काही लोकेशन आहे बिल्डिंगचं ते पण अवेलेबल केलेलं आहे. ओके. पण लोकेशनच्या डिटेल्स बघूया की नियर बाय काय आहे किंवा कनेक्टिव्हिटी कशी आहे या लोकेशनची. पण जर बघितलं तर हे जे काय आहे या ठिकाणी गुगल मॅपचं एक त्यासाठी पॉईंट पण क्रिएट आहे की म्हाडा प्रोजेक्ट हॅबिटॅट म्हणून, जो की ह्या बिल्डिंगचा जर एरिया बघितला तर हीच ती म्हाडासाठीची जी बिल्डिंग आहे. ओके. आणि बाजूला जे काय आहे ती बालमोरल हिल साईड कस्तुरी हाऊसिंगचा जो काही 2 मोठे टावर्स आहेत त्याचाच हा प्रोजेक्ट वाटतोय. ही जी बिल्डिंग जी काय आहे ती ह्याच प्रोजेक्टच्या बिल्डरची असेल. ओके. तर लोकेशन म्हटलं तर बाणेर जो की कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने खूप चांगला एरिया आहे. पण जर बघितलं तर वेस्ट पुणेमध्ये आहे बाणेर. जवळपास जर कनेक्टिव्हिटी म्हटलं तर इंजबडीचा IT पार्क आहे, बालेवाडी किंवा औंध किंवा पाषाण. आणि जर बघितलं तर कनेक्टिव्हिटीला आपण मेजर लोकेशन जवळपासचे जर बघितले तर हे जे काय आहे हे लोकेशन आहे. त्याच्याजवळ जर बघितलं तर पाषाण किंवा बाणेर हिल्स आहेत नियर बाय. ह्या बाजूला आपण जरी बघितलं ट्रेकिंगसाठी किंवा वॉकिंगसाठी हा जो काही एरिया आहे पाषाण आणि बाणेर हिल्स हा अगदी जवळ आहे हा प्रोजेक्टपासून. त्यानंतर जे काही मेजर लोकेशन्स बघितले तर मणिपाल हॉस्पिटल आहे या बाजूला, जो काही बाणेर रोड जातोय त्या बाणेर रोडने. पण जर बघितलं ह्या बाजूने तर हा युनिव्हर्सिटीचा जो काही एरिया आहे युनिव्हर्सिटी चौक. जर बघितलं शिवाजीनगरचा एरिया आणि जो काही युनिव्हर्सिटीचा एरिया आहे युनिव्हर्सिटी चौक त्या चौकातून जो काही बाणेरला रोड जातो, एक जो गणेशखंड रोड जातो जो की औंधला जातोय आणि हा जो काही आहे बाणेर रोड
हा युनिव्हर्सिटी चौकातून जो कंटिन्यू पुढे जातोय बाणेर रोड, त्याच बाणेर रोडला या ठिकाणी आपण जर बघितलं तर पॅन कार्ड क्लबचा जो काही रोड आहे त्या रोडला ही बिल्डिंग आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं हा पॅन कार्ड क्लबचा काही रोड आहे त्या रोडच्या कनेक्टिंग जो काही रोड जातोय त्या रोडलाच बिल्डिंग आहे. या ठिकाणी पण एक रोड आहे जो की दिवालमोर हिल साईड कस्तुरी हाऊसिंगला जातो, पण ह्या रोडने ह्या बिल्डिंगला ॲक्सेस आहे की नाही थोडंसं डाऊट आहे. त्यानंतर जे काही इरो किड जे काही प्री स्कूल आहे ते सुद्धा जवळच आहे या बिल्डिंगपासून. ओके, पॅन कार्ड क्लबचा जो काही रोड आहे त्याच रोडला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी थोडंसं अजून पुढे जर बघितलं तर मॉन्टेसरी जे काही मॉडर्न मॉन्टेसरी इंटरनॅशनल स्कूल आहे त्याची पण ब्रांच आहे या ठिकाणी. ज्युपिटर हॉस्पिटल जे आनंदच्या एरियामधलं जे काही फेमस हॉस्पिटल आहे ज्युपिटर हॉस्पिटल तेही जवळच आहे. युनिव्हर्सिटी आपण रोड बघितला जो तिचे जे काही रोड्स बघितले मेन रोड जसं की बाणेर रोड किंवा औंधवाला किंवा गणेशखिंड रोड, सूसला जाणारा पण रोड आहे या ठिकाणी. आणि कनेक्टिव्हिटीला जर एरिया बघितलं तर ह्या बाजूला पाषाण आहे, ह्या बाजूला औंधचा एरिया, बालेवाडी, खूप सारे जे काही आहे मेन लोकेशन्स पुणे सिटीमधले जवळच आहे. तर लोकेशनच्या दृष्टीने चांगला आहे प्रोजेक्ट. रोडनेच ती हिंजवडीला जाणारा मेट्रो लाईन आहे, एस्टिमेटेड आहे बट बाणेरच्या एरियातूनच जाईल. तर मग ती सुद्धा इन फ्युचर कनेक्टिव्हिटी या प्रोजेक्टसाठी असेल. ओके, हे झालं लोकेशनबद्दल. आपण बघूया की जे काही महारेरावर याच्या काय डिटेल्स आहेत. जर प्रोजेक्ट कम्प्लिशन बघितलं तर डिसेंबर 2027 आहे, म्हणजे प्रोजेक्ट कम्प्लिशनसाठी 2 वर्ष आहेत अजून. विंग प्रोजेक्ट हा हॅबिटॅट विंग सी म्हणूनच रजिस्टर आहे. त्याचा जो काही हा महारेरा रजिस्टर नंबर आहे त्याचं रजिस्ट्रेशन 20/8/2025 म्हणजे रिसेंटली त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं कन्स्ट्रक्शन तर जे काही रिसेंट कन्स्ट्रक्शन एवढं दिसतंय म्हणजे 2027 जरी म्हटलेलं आहे या ठिकाणी तर त्याच्या आधी सुद्धा याचं कम्प्लिशन होऊ शकतं. कारण सध्या जे काही बिल्डिंगचं स्ट्रक्चर उभं दिसतंय, जे काही मेन बेस आहेत आणि बाकी काही फ्लोअर्स आपल्याला या ठिकाणी रेडी दिसत आहे. त्यानंतर जर बघितलं महत्त्वाचं आहे की या प्रोजेक्टवर कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन सध्या नाही आहे. महारेरावर लिटिगेशनच्या सेक्शनमध्ये जर आपण बघितलं तर कुठलंच लिटिगेशन या ठिकाणी या प्रोजेक्टवर नाही आहे. त्यानंतर बिल्डिंगच्या डिटेल्समध्ये बघितलं तर विंग सी बिल्डिंग आहे, त्याच्यामध्ये 12 फ्लोअर्स आहे. आणि जर हॅबिटेबल म्हणजे रेसिडेन्शियल फ्लोअर जर बघितले तर 11 जे काही फ्लोअर आहेत ते रेसिडेन्शियल आहे. ओके, आणि टोटल जे काही युनिट्स आहेत ते 98 जे काही अपार्टमेंट्स किंवा युनिट्स आहेत. ओके, आणि अपार्टमेंट्स युनिटच्या सेक्शनमध्ये जर बघितलं तर हॅबिटेबल फ्लोअर आहेत, फ्लोअर टाईप, आणि 98 युनिट्स आहेत जे की सगळेच्या सगळे अवेलेबल आहेत, अनसोल्ड आहेत.
त्या रोडपासून जो काही रोड येणार आहे 9 मीटरचा तोच रोड आहे आणि त्याच रोडला एंट्रन्स आणि एक्झिट ह्या बिल्डिंगसाठी तरी आहे. कारण बाकी जे काही त्याचे प्रायव्हेट बिल्डिंग आहेत ते ह्या बाजूला आहे, त्यांचे एंट्री किंवा एक्झिट ह्या बाजूलाच असेल. आणि दिसते की त्याचं एक्झिट गेट आहे, एंट्री गेट आहे. ओके, तर लेआउटमध्ये ही जी बिल्डिंग आहे ती बिल्डिंग आहे म्हाडाची. पार्किंग प्लस 11 फ्लोअर्स आहेत त्या बिल्डिंगमध्ये. आणि बाकी जर आपण बिल्डिंग जे ए आणि बी टावर बघितलं, आपण जे काही समोरचे 2 टावर बघतोय, जवळपास बेसमेंट प्लस ग्राउंड प्लस 38 फ्लोअर, म्हणजे खूप उंच असे टावर्स आहेत समोर जे काय आहेत. दोन्ही पण टावर सेमच त्यांची हाईट्स आहे, जवळपास 38 म्हटलं. आणि ग्राउंड फ्लोअर प्लस बेसमेंट, आता बेसमेंटचे फ्लोअर काही मेन्शन केलेले नाही किंवा, तर जवळपास 40 फ्लोअरची समोरची जी काय आहे ती बिल्डिंग आहे. ओके, जे 2 टावर तयार होत आहे ह्या बाजूला, ते 2 टावर जर बघितले तर 40 जवळपास फ्लोअरचे ते टावर्स आहेत. ओके, पार्किंगच्या स्टेटमेंटमध्ये पण आपण जे काही बघितलं तर 51 जे काही आहे कार पार्किंग आहे. टोटल जे काही रूलनुसार द्यावे लागतात की 2 जे काही टेनमेंट्स असतील त्यांचा जर कार्पेट एरिया 40 स्क्वेअर मीटरच्या वरती ते 80 स्क्वेअर मीटरपर्यंत असेल तर 2:1 असा जो काही रेशिओ आहे त्यानुसार 98 जे काही टोटल फ्लॅट्स अवेलेबल आहेत त्यांच्यासाठी 49 कार पार्किंग अवेलेबल आहे. आणि जो काही स्कूटरसाठी जे काही आहे 98 आहे. आणि त्यामध्ये जर व्हिजिटर पार्किंग पकडलं तर 2 व्हिजिटर पार्किंग 5% कन्सिडर केलं तर 51 आहे. आणि स्कूटरचं जे काही पार्किंग आहे ते 103 आहे. ओके, तर पार्किंग अवेलेबल आहे 51 कार पार्किंग आणि 103 जे काय आहे. फ्लोअर या ठिकाणी जे ग्राउंड फ्लोअर आहे त्या ठिकाणी पार्किंग आहे. ओके, फर्स्ट फ्लोअर प्लस प्लोडियम आहे. तर या ठिकाणीचा जर आपण एरिया बघितला हा कमी दिसतोय. आणि 8th फ्लोअरला रिफ्युज एरिया आहे, त्यामुळे हा जो काही FSI स्टेटमेंटमध्ये एरिया कमी दिसतोय. जो काही बाकीचे जे काही फ्लोअर्स आहेत त्यामध्ये 11 फ्लोअरला सुद्धा कमी एरिया आहे, त्या ठिकाणी 8च फ्लॅट आहे. बाकीच्या जे काही फ्लोअरवर आहेत तर 9 फ्लॅट्स अवेलेबल आहे प्रत्येक फ्लोअरवर. ओके, ग्राउंड फ्लोअरला पार्किंग आहे आणि बाकीचे जे काही फ्लोअर आहेत ते रेसिडेन्शियल फ्लोअर आहेत. जर आपण बघितलं फर्स्ट फ्लोअरचा प्लॅन तर या ठिकाणी आपल्याला दिसते की हे जे काही आहे एंट्रन्स आहे. आपण एक फ्लॅटचा प्लॅन बघूया. एंट्रन्स आहे, बाजूला जे काही कॉमन टॉयलेट आहे त्याच्या अपोजिट साईडला किचन आहे आणि किचनला युटिलिटी आहे, म्हणजे छोटीशी बाल्कनी टाईप एरिया आहे किचनला. त्यानंतर लिव्हिंग रूम आहे, जो की हॉल आपण म्हणतो की भरपूर मोठा असा हॉल आपल्याला या ठिकाणी दिसतोय. ओके, 4.30चा जो काही भरपूर मोठा हॉल दिसतोय. ह्या बाजूला एक बेडरूम आहे. हे 2 BHKचे प्लॅन आहेत, कारण ह्या बिल्डिंगमध्ये मोस्टली 2 BHKच अवेलेबल आहेत. तर ह्या बाजूला जो काही आहे एक बेडरूम आहे आणि ह्या बाजूला जो काही आहे मास्टर बेडरूम आहे, ज्याला अटॅच टॉयलेट आहे. ओके, बाल्कनी तर या ठिकाणी अवेलेबल दिसत नाही. या ठिकाणी मेन्शन केलं की बाल्कनी अबाव. मे बी फर्स्ट फ्लोअरचा जो काही पार्ट आहे तो पोडियम पार्ट सुद्धा आहे, त्यामुळे फर्स्ट फ्लोअरला बाल्कनी अवेलेबल असेल असं दिसत नाहीये. ओके, बाकीचे जे काही आपण प्लॅन बघितलं ते सेकंड फ्लोअर ते बाकी जे काही फ्लोअर आहे 10th फ्लोअरपर्यंतचे, तर सगळ्या जे काही फ्लोअरला या ठिकाणी जर आपण बघितलं एक आपण त्याच्यातला एखादा प्लॅन जर बघितलं, हे टिपिकल प्लॅन जे काय आहे बाकी रेस्ट ऑफ फ्लोअर्स आहेत त्यांच्यासाठी, तर एंट्रन्स सेम स्ट्रक्चर आहे टॉयलेट. तर ह्याची बाल्कनी आपल्याला या ठिकाणी क्लिअरली मेन्शन केलेलं दिसतं की या जे काही फ्लॅट्स आहेत फर्स्टचा फ्लोअर सोडून बाकी सगळ्या जे काही फ्लॅट्स आहेत त्या सगळ्यांना बाल्कनी अवेलेबल आहे. एरिया जर बघितला तर एरिया पण छान आहे, प्लॅन सुद्धा छान दिसतो. ओके, तर ह्या ठिकाणी जर बघितलं तर कॉमन पॅसेज आहे 1.35 मीटरचा वाईड. ओके, तर जर बिल्डिंग हाईट्स आपण बघितलं तर हे सिमिलर स्ट्रक्चर आहे. ही एलिव्हेशन मॉडेल आहे. या ठिकाणी खाली जर बघितलं असं पार्किंग आहे आणि फ्लोअर आहे. या बाजूला लिफ्ट आहेत, की प्लॅनमध्ये आपल्याला दिसेल की या बाजूला हा जो काय आहे कॉमन लॉबी आहे आणि ह्या बाजूला लिफ्ट आहे आणि त्याच्या बाजूलाच एक फायरचं जे काही स्टेअरकेस आहे आणि ह्या बाजूला सुद्धा एक फायर स्टेअरकेस आहे. ओके, हे झालं बिल्डिंग प्लॅन व्यवस्थित आहे. फक्त एकच प्रॉब्लेम आहे की फर्स्ट फ्लोअरला बाल्कनी असल्याचा थोडासा डाऊट आहे, बाल्कनी आहे की नाही. बाकीच्या फ्लोअर्सला
जे काही फ्लोअर्स आहेत त्या ठिकाणी सगळ्या फ्लोअरला बाल्कनी अवेलेबल आहे. हे छोटंसं एक स्टुडिओ अपार्टमेंट दिसते ज्या लिफ्टच्या बाजूला. ओके, तर हे झालं बिल्डिंग प्लॅन. तर आता यानंतर आपण बघतो की जे काय आहे नियर बायचा जो काही प्रोजेक्ट आहे कस्तुरी पॅलमोर हिल साईड, जो काही आपण बघितलं की जवळपास 38 फ्लोअर प्लस बेसमेंट आणि ग्राउंड असे जवळपास 40 फ्लोअरचे जे काही टॉवर्स आपण बघतोय हे वाले, हे त्याच्या बाजूलाच आहे 2 टॉवर. आणि ही जी काही पुढची बिल्डिंग पुढचा एरिया दिसतो या ठिकाणी काही कमर्शियल पण आहेत. तर ह्याच्या मागे आपला जो काही म्हाडासाठीचा हॅबिटेट विंग जी आहे ती आहे. आणि या प्रोजेक्टचं जर आपण कंपॅरिझन करायला गेलो तर या प्रोजेक्टमध्ये कंपॅरिझनसाठी 2 BHKच नाही आहेत. आणि जे काय आहे ते 3, 4, 5, 6 BHK अपार्टमेंट आहे. म्हणजे खूप मोठे टावर आहे. आणि त्या ठिकाणी 3 BHKच्या पुढचेच जे काही फ्लॅट्स आहेत ते अवेलेबल आहेत. त्यांचं जर आपण प्राईस बघितलं स्क्वेअर फूटनुसार तर 1246 स्क्वेअर फूट आहे. आणि आपण जो मॅक्झिमम जो काही म्हाडासाठीचा जो काही फ्लॅट आहे त्या ठिकाणी तो आहे 52.61 स्क्वेअर मीटरचा, आणि जे की 566 जे काय आहे स्क्वेअर फूट होते. आणि आपण ह्याच्याशी जर कम्पेअर केलं तर 566 म्हणजे हे जे काही फ्लॅट्स आहेत हे डबलपेक्षा जास्त आहेत. तर आपण ह्याच्या दृष्टीने विचार केला तर म्हाडाची प्राईस आपण बघितली, म्हाडाची जी काही प्राईस आहे तर जो काही हायेस्ट वाला फ्लॅट आहे तर 27 लाखापर्यंत आहे. पण असं जरी कन्सिडर केलं 27चा मल्टिप्लाय 30 जरी आपण पकडलं तरी 60 पर्यंत आपल्याला, आणि त्याचा बाकी जर एरिया बघितला आपण 566 आहे तर हा जवळपास डबलपेक्षा जास्त आहे. तर त्या दृष्टीने आपण विचार केला तर या ठिकाणी जो काही बाणेर आहे त्याचं जे काही मार्केट आहे ते ग्रोईंग आहे, त्यामुळे अफोर्डेबलच आहे 2 BHK त्या लोकेशनला. तर आपण हे अभ्यास करा, बाकी डिटेल्स बघा. बाणेरचं जे काही आहे तो एरियामध्ये काय सध्या स्क्वेअर फीटचं जे काही रेशिओ किंवा मार्केट आहे आणि त्या कम्पॅरेटिव्हली आपण चेक करू शकतो की आपल्याला किती अफोर्डेबल आहे. प्रोजेक्टचं जे काही मेन कोअर डिटेल्स आपण बघितलं की जर 566 जर आपण बघतोय तर ठीक आहे, 2 BHK व्यवस्थित आहे. त्यानंतर जर बघितलं तर ह्या प्रोजेक्टमध्ये कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन नाही आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर बाल्कनी अवेलेबल आहे. फर्स्ट फ्लोअर सोडला तर सगळे जे काही फ्लॅट्स आहेत त्या ठिकाणी बाल्कनी अवेलेबल आहे. तर नक्की विचार करा आणि तुम्ही स्वतःचं थोडंसं ॲनालिसिस करा. आणि ही जी काही माहिती आहे तुम्हाला जर ॲप्लिकेशन करण्यासाठी उपयुक्त वाटली असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमचे जे काही मित्रपरिवार असतील, फॅमिली मेंबर असतील त्यांच्यापर्यंतही पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही ॲप्लिकेशन करताना ह्या गोष्टींचा फायदा होईल. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.